हा मग मी कुठं म्हणते, मी कुठं लग्नाला चालले म्हणून कुठं म्हणून राहिले मी. एवढं तयार होऊन कस काय, हातात हातभर बांगड्या भरल्या, गळ्यात बी सोन्याचं बाप्पा नेकलेस, बाप्पा 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 लेस लगे तयार झाली मस्त पैकी. हो अहो माय पोरगी नाही का कुणी, तिने घालायला लावलं बांगड्या नेकलेस, आणि घाल म्हणे ना माय आई, तू कधीच घालत नाही, अशीच राहते ही रानटीवाणी, आणि असून काय फायदा माय, अशी बोलायला लागली माय मला. बरंच घालायला लावलं. नाही व असं यायचं असलं ना वावराशी रत्ता काढून ठेवायचं माहिती आहे का, सोन्याचं नेकलेस आम्ही पायवर घालतो का, माझ्या गळ्यात पायवर आहे का काही, मंगळसूत्र तर घालत नाही बाई मी, मग सोन्याचं कशाला बाई हरलं तुरलं हट. अहो माय काढूनच ठेवायचं होतं, काय झालं लगेच तू आली पाय, बोलता बोलता मग मी त्याची निघून आले, तू गडबड करायला लागली ना, चाल 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 जायचं भाजी खोडायला जायचं, मग तशीच निघाली. तिथं आलं पाय माझ्यासोबत. आता झालं पाय गप्पच करायचं आहे का, गप्पच करायचं काय काय कशाला आलो आपण, भाजी खोडायला आलो ना, अजून एक पान नाही खोडलं बाई आपण भाजीचं, येड्यावानी वाका पटापटा खाली झालं पाहिजे ना, जायचं परत घरी लवकर. खुडा हो खुडा, कोण पोर आले माझ्याकडे, खुडा ना भाजी पटापटा. अहो माय बाई मी आज घरी गेल्या मस्त घोळाना करून दे बाई भाजीचा, माझ्या नवऱ्याला लय आवडतो बाई हरभऱ्याची ही अशी भाजी, खुडलेली भाजीचं घोळाना माझ्या नवऱ्याला, त्यासाठी आली बाई मी लगे, लय खुश होईन बाई माझ्या नवरा तर भाजी खाऊन ही. असं 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 खुड खुड चांगली पोताभर खुड, आपल्या सखोबाईचं वावर आहे, काही टेन्शन नाही, नॉट टेन्शन, पाहिजे तेवढं खुड, दोघी बी मस्त. आम्हाला म्हणून राहिले तुला नाही खुडायची का बबिताबाई, मग काय मी घेईन ना तुमच्या याच्यातून जरा जरा, देसाल ना थोडी थोडी, मी जर नाही खुडली तर. अहो चुपचाप खुडून घे, काय म्हणे की उली उली द्या हरभऱ्याच्या शेतात उभी आहे, आणि वाकायला काय झालं का तुला, आई तर पाहिजे तुला नुसतं चाबरे कुठली, माय व काय राहत आहे व तू, माहिती नाही का कोणी माय तू, मी असं आणलंय तुला या वावरामध्ये, मीच ते घेऊन आले, नाही तू इथं टटकती लगेच, हिंमत होती का जायची कोणच्या वावरात अशी, तुम्ही ते विचारलं म्हणते ना मग कोण टरकन, तर म्हणे ना विचारलं मग अशी कोण बोल राहिली, सुकुबाईला सांगितलं म्हणे ना जा म्हणून भाजी खोडायला माझ्या वावरात, हा 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 सुकुबाई म्हणली, सुकुबाई जा म्हणे भाजी खोडायला जा म्हणे आमच्या वावरात जा, असं म्हणे खुडा खुडा ते प्रॉब्लेम नाही, खुडा खुडा डाऊट नाही आला मी खोटं बोलले गेला, मला याच्यावर डाऊट येऊ राहिला थोडा थोडा, सुकुबाईला विचारलं नाही ना, मनानं आली आम्हाला घेऊन इकडं, ती जरा चाबरी हिचं काही खरं दिसत नाही बाप्पा, तिच्या नांदी लागायला नाही पुरत, तर म्हणलं कसे चला भाजी खोडायची आपल्याला, तर त्याच्यामुळे आले मी, पाहिजे म्हणलं 12 महिन्याची भाजी, जाऊ तिकडं म्हणली बी सखोबाई काय तिचं नाव सांगून द्यायचं, ही म्हणली होती म्हणून सखोबाईनं जायचं सांगितलं भाजी खोडायला, असं सांगून देईन बाबा मी, मला काही घेऊन देईन नाही बोईचं. हो चल नाही मी बी खुडते, या बाहेर देणार नाही डबल मला, म्हणून ती उभी राहिली आमच्याकडून घेती असं म्हणतील, लय भारी आहे काट बाया, ए बाया आता माय बी सकाराम भाऊ आले कोण रागवले कडे एवढे, काय म्हणता सकाराम भाऊ, भाजी खोडून राहिलो आम्ही, तुम्ही कोण चिडले बाप्पा एवढे, काय झालं, कोणाला विचारून आवडता तुम्ही आमच्या, कोणाला विचारून आल्या, हा आता कळालं मला, आता आमच्या तुरीच्या शेंगा तुम्हीच वरवडून नेलेल्या आहे, बरोबर तुम्हीच, आणि मी माझ्या बायकोवर रागवलो, माझ्या बायकोवर चिडलो, माझ्या बायकोवर उगाच मी तानफान केलं, तुम्ही द्या नाही का, तुम्ही 3 जणींना माझ्या तुरीच्या शेंगा वरवडून नेल्या आणि आमचं नुकसान करून टाकलं सगळं. आता भाभी कोणती तुरीची शेंगा बाप्पा, मी नव्हते रे बाप्पा, असं कारण मी नव्हते, मला इना आणलं, बबिता म्हणली चला म्हणजे भाजी खोडायला म्हणून आले बाप्पा मी. आता ह्या बबितामुळं ना आपलं काहीच खरं नाही, हे माणूस ना आता माझ्या नवऱ्याला जाऊन ना सांगाव, हो तुमची हिंमत कस काय झाली, कस काय, मी बायको घरी नसताना आमच्या वावरात घुसाची, माझ्या माघारी घुसाची, विचार नाही पूस नाही काही नाही, घुसल्यास कस काय तुम्ही आमच्या वावरामध्ये, असं तुम्ही अचानकच घुसला न विचारपूस करता, काय न विचारलं नव्हतं, विचारपूस न करता घुसला मी वावरात, अरे बाप रे बाप, बबितानं धोका दिला मला, फसवलं मला बबितानं फसवलं. सकाराम राव काय माहिती तुम्हाला, उलट भाजी जर खुडली ना आपण, हरभऱ्याची भाजी खुडली तर आपला हरभरा चांगला येते, मस्त हरभरा लागन तुमच्या याला,
मस्त फुलं लागन हरभऱ्याला ह्या. कोण ताण घेता एवढं? तुमच्या चांगल्यासाठी चालू ना आम्ही. मग हा भाजी खोडून मस्त हरभरा होतं. मग त्यात काय एवढं? भाजी खोडाचा प्रश्न नाही, आमचा हरभऱ्याचा प्रश्न आम्ही पाहून घेऊ. चांगला होईल नाही तर वाईट होईल, पण न विचारता तुम्ही वावरात घुसले का काय, हा प्रॉब्लेम आहे. न विचारता माघारी आमच्या, म्हणजे चोरून हे चोरी केल्यासारखं झालं सगळं. पण सखूबाईने सांगितलं ना बबिताला, सखूबाईने सांगितलं ही हरभऱ्याची भाजी खोडून न्या म्हणून. हो बापरे, सगळं दिन फोडला येईना. मग आता सखूला सांगितलं होय? थांबा, मी आत्ता फोन करून विचारतो सखूला. आत्ता फोन करून विचारतो. थांबा तुम्ही, खरं आहे का खोटं आहे? कोणाला सांगितलं एवढं सांगा मला. कोणाला सांगितलं? मला बबितानं आणलं. बबिता म्हणली सखूबाईने सांगितली म्हणजे भाजी खोडायची. अच्छा बबिता बाई ना. बरं थांबा, मी विचारतो एकदा फोन करून. अरे बापरे, मला आता काहीतरी करावं लागेल. नाही काहीतरी करावं लागेल मला. नाही अवघड झालं ते. सखूबाई जर का आलं ना, सखूबाई मोकळं खरं नाही ठेवत. मग मला धोरणच घरात येऊन. आणि हे आता हे बी, आणि परत म्हणजे तुरीचं बी निघाल, परत तुरीच्या शेंगाचं. तुम्ही खुडा तुम्ही दोघी खुडा, भाजी खुडा. मी येते बोलून सखूबाईशी. हा मी बोलते. कवा तू तर म्हणली सखूबाईला विचारलं, सखूबाईने सांगितलं खुडा म्हणून. मग काय भानगडी? अहो तुम्ही टेन्शन नका घेऊ तुम्ही दोघी पण. तुम्ही खुडा, चुपचाप खुडा. मी आता येते सकाराम भोगून. काय नाही सखूबाईला काय बोलते काय नाही पाहते. खुडा तुम्ही, खुडा भाजी खुडा. सखूला फोन करून विचारतो, ह्या बायाला खरंच तो सांगितलं का म्हणून माझ्या माघारी भाजी खोडाची. मला म्हणले असते ना पण सखू, बोलले असते माझ्याशी की मी चालले म्हणून गावाला, आणि तुम्ही लक्ष ठेवा बाया येणार आहे बाबा भाजी खोडाला का काहीतरी बोलले असते ना. मग मला बोलली कसं काय नाही? थांबा आता फोन करून पाहतो. हो सकारामजी थांबा. ही बाया कशाला आली आता माझ्या माग चोट्टी पुणे अंगाची? काय बोलता? मी सखूला फोन लावत होतो, कशाला आले माझ्या माग? एवढं रागवायला काय झालं तुम्हाला? रागू नको तर काय करू? मग काय करू सांगा? कोणी पण येतं आमच्या वावरात घुसतं, कोणी पण येतं वावरात घुसतं, नुकसान करून जातं नुसतं आमचं. लय नुकसान करून जातं सारखं. तुरीची शेंगा नेल्या मागं पोतं भरवर मारून. विचार नाही पोच नाही, पूर्ण नुकसान. नेऊ नका पण नुकसान कशाला करावा? काय सखारामजी हट, काय माणूस तुम्ही? एवढा गोड माणूस आणि एवढं रागून चांगलं वाटतं का बरं? हे एवढी चिडचिड करून कुठे चांगला शोभतं तुम्हाला? हसा बघू. ऐ बबिता बाई, मला लय राग गेले. मायना कोण आधी लागू होय बाजूला होय. लय राग गेले मला. काय त्या सखूबाई बरोबर रव राग गेले करता. मला ना तुम्हाला लय दिची एक गोष्ट सांगायचं, लय दिची. तुमच्यासारखा हँडसम माणूसच पाहिला नाही मी आजपर्यंत. किती गोड माणूस तुम्ही. खरंच. काय बोलता काय आता? हँडसम? मी हँडसम? हा तुम्हीच हँडसम. किती हँडसम तुम्ही. वाव. एक गोष्ट सांगू तुम्हाला? सांगा ना बबिताबाई, सांगा. एक नाही दोन सांगा. कारण माझ्यासोबत ना असं अजून कोणीच बोललेलं नाही इतकं गोड. मी बायको बी इतकं गोड नाही बोलत, सखू बी नाही बोलत एवढं गोड. इतकं गोड तुम्ही बोलू राहिल्या बबिताबाई. सांगा ना, सांगा. बोला काय म्हणता बोला. म्हणलं का मला लाज वाटते. लाज की मला नाही सांगायला. नाही सांग, लाजू नका. सांगा. एवढं काय लाजता? एवढं चोरून भाजी खुडायला तर लोकांच्या वावरात आणि लाज वाटते? बोला. लय लाज वाटते बाई मला, लयच लाज वाटते. बोला. काही लाजू नका, बोला. मला ना काय तुम्हाला काय भाजी खुडायची का? खुडा पाहिजे तेवढं खुडा, पोतावर खुडा. काही म्हणत नाही. सखूला मी नाही फोन करत फोन. खुडा भाजी खुडा. मला की नाही, तुम्ही की नाही. हा मी काय काय सॉरी बाई एवढी लाजून लगे. अरे बापरे, काय सांगते काय एवढी? मला तर प्रश्न पडला बाबा. काय मला प्रेम घेऊन तरी करते बाई, एवढी लाज राहील तर. अरे बापरे बाप, एवढी स्लिम ट्रिम बाई मला प्रेम करते म्हणल्यावर ती सगळं काय कामाची ढोल्या भोकाची ढोली. बबिताबाई बोला पुढचं बोला ऐकू राहिलं मी, बोला. लाज येते. बोला. मला की नाही, तुम्ही की नाही लय आवडता. काय मी आवडतो तुम्हाला? आवडतो मी तुम्हाला खरंच? काय बबिताबाई खरंच? माझ्याकडे पाहून बोला ना, खरंच
माझ्याकडे पण बोला ना. बोला माझ्याकडे पण. मला लय भारी वाटते, लय भारी वाटते. बोला ना. मला तुम्ही खूप आवडता, खूप खूप आवडता सखारामजी. आय लव्ह यू टू. हे मी ऐकतो काय काय ऐकू राहिलो मी? हा मी काही स्वप्न तर नाही पोरायलो ना मी. अरे बाप रे बाप, एवढी सुंदर बाई मला आय लव्ह यू म्हणली, अजून मी बायको म्हणली नाही. हा अरे बाप रे, नाही मी स्वप्नात नाही, रिअली हे. जिंगला ला ला जिंगला ला ला. मोजा मोजे तेरी मोजा खरा मोजा बाया बाया प्रेमात पडायला माया बऱ्या. अरे वा मोजा अरे बाप रे, दिल तो जवा है हे दिल तो जवा है. मेरे दिल का ए हाल है तेरे दिल का क्या हाल है तेरा दिल का क्या हाल है. कसा नाचू राहिला ये सखाराम, याला कसं उल्लू बनवलं ना. याच्याशी काय आता पाय सकोबाईशी कसा बदला घेते मी. आय लव्ह यू म्हणले, कसा नाचू राहिला हिचा नवरा, ढोलीचा नवरा कसा नाचू राहिला. हे झिंग तसं सकोबाईचं काही खरं नाही. आता दाखवते मी सकोबाईला. मला इतकी खुशी आजपर्यंत नाही झाली. आजपर्यंत जितकी खुशी मला बबितानं दिली, ह्या बबिताबाई नाही म्हणावं लागणार आता, बबिता म्हणावं लागेल. बबिता माझी प्रेमिका, माझी लवर, माझी जीविका, माझा जीव, जानू मानू. मला एवढं सुख कोणीच दिलेलं नाही. माझे कान तृप्त झाले हे ऐकून शब्द. ओ माय गॉड, अरे बाप रे बाप. खूपच खुश आहे मी.